293 वरती बोलत असताना या ठिकाणी मी सरकारचं मनापासून अभिनंदन करेल। मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असेल, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अतिशय चांगल्या प्रभावीपणे योजना हे सरकार राबवतोय। मी खरं तर महायुती सरकारचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल का आपण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले निर्णय आपण हे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी घेतोय। निश्चित या ठिकाणी कर्जमाफी योजनेचा 2 लाखापर्यंत असेल आणि वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहनपर 50,000 अनुदान असेल। एक अतिशय चांगली योजना शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही कर्जमाफी योजना या ठिकाणी झालेली आहे। आज या ठिकाणी आपण बळीराजा पानंद योजना असेल, या ठिकाणी ज्यावेळेस रोजगार हमी मंत्री असताना भुमरे साहेबांनी मातोश्री पानंद योजना आणली, त्यालाच अनुसरून या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करेल। काही एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय ही बळीराजा योजना आणली। पण या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आपण 25-25 किलोमीटरचे पॅकेज त्या ठिकाणी दिले। पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्याच्या अडचणी आहे। तर हे 25 किलोमीटर नाही तर आपण एका मतदारसंघासाठी किमान 50 ते 100 किलोमीटरचं पॅकेज जर दिलं तर त्याचा निश्चित शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा होणार आहे। या ठिकाणी आपण बघतो आज या ठिकाणी जलयुक्त शिवार असेल, या ठिकाणी जलयुक्त शिवार योजना आपण लागू केली आहे। पण त्या ठिकाणी आज आपण अनेक वडे नाले बघतो, त्या ठिकाणी आज आपण जर खोलीकरण केलं तर निश्चित आपल्या शेतकऱ्याला शेतीला पाणी असेल, पिण्याला पाणी असेल याचा त्या ठिकाणी फायदा होईल। म्हणून जलयुक्त शिवारमध्ये अजून प्रभावीपणे ही योजना आपल्याला कशी राबवता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आज या ठिकाणी कृषी मंत्री दत्तमामा भरणे या सभागृहात उपस्थित आहे। खरं तर दत्तमामाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल, कारण की ज्यावेळेस अवकाळी पाऊस झाला होता त्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधवून आम्ही कृषी मंत्री दत्तमामा यांना कॉल केला आणि त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचं जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्यांना त्या ठिकाणी नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुदान मिळवून दिलं। त्याबद्दल मी कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांचं मनापासून अभिनंदन करेल, कारण की दत्तमामा भरणे हे देखील एक शेतकरी आहे। शेतकऱ्याच्या व्यथा त्यांना माहिती आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा माहीत असणारा माणूस आज या राज्याचा कृषी मंत्री आहे। दत्तमामा या ठिकाणी आपण कृषी फार्मर आयडी जी योजना आणलेली आहे, शेतकऱ्याला फार्मर आयडी हा एका गटात काढतो तो, कारण की या ठिकाणी उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघात काकासाहेब सर्जेराव घोडके यांचं सांसखेडा गाव आहे आणि त्यांचा गट क्रमांक 118 आहे। त्या ठिकाणी त्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे, पण त्यांचीच आडुळा जमीन आहे, त्याचा गट नंबर 68 आहे, पण त्या ठिकाणी फार्मर आयडीची नोंद होत नाही। जर ही फार्मर आयडीची नोंद होत नसेल तर त्या ठिकाणी पोखरा योजना असेल, माडीबीडी असेल, पीक विमा असेल, 1-2 मिनिट, पीक विमा असेल, शासनाचे कर्जमाफी योजनेसाठी फार्मर आयडी असणं हे सक्तीचे केले। त्यामुळं फार्मर आयडी कार्डाबाबत ॲग्रिस्टेकमध्ये दुरुस्ती करणं गरजेचे आहे, कारण की एक शेतकऱ्याच्या अनेक ठिकाणी जमिनी असती आणि त्यांना शासनाची त्या ठिकाणी सवलत मिळत नाही। तर आपण या फार्मर आयडी बाबतीत मामा त्या ठिकाणी लक्ष घालावं। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मराठवाडा जर बघितलं तर एक मोसंबीचं फळबाग म्हणून मोसंबी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात केली जाते, पण मोसंबीच्या बाबतीत तर त्या ठिकाणी गारपीट जर झाली तर मोसंबीचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतं। मामा, या ठिकाणी संत्र्याची गॅजेटवरती नोंद होती, पण भुमरे साहेब रोजगार हमी फलोत्पादन मंत्री झाल्यानंतर मोसंबीची त्यांनी गॅजेटमध्ये नोंद केली। पण आपण या ठिकाणी मोसंबीसाठी नाफेड मार्फत आपल्याला हमी भाव देऊन कशी खरेदी करता येईल। अध्यक्ष महोदय, 1-2 मिनिट, शेवटचा विषय राहिला। या ठिकाणी कशी चालना देता येईल ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो। आणि शेतकऱ्याचे जे जुने कनेक्शन होते ते आपण जर सुरू केले तर निश्चित त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल, कारण की आज या ठिकाणी आपण 6 तास लाईट देतोय, शेतकऱ्याला किमान 8 तास जर लाईट दिली तर त्या ठिकाणी मुबलक पाणी शेतकऱ्याला देता येईल। या ठिकाणी दुसरा माझा शेवटचा विषय, या ठिकाणी पीक विमामध्ये आपण पीक विमा कंपनीने माझ्या मतदारसंघात जो विमा मंजूर झाला होता पण त्या ठिकाणी त्यांनी रिजेक्ट केला। आडुळा असेल, सुलतानपूर असेल, पारुंडी असेल, खातगाव असेल त्या भागात। पण ज्यावेळेस आम्ही कृषी विभागाला त्या ठिकाणी पत्र दिलं आणि सांगितलं आपण शेतकऱ्याचे स्थळ पाहणी करा, तर त्यावेळेस स्थळ पाहणी केली, त्या ठिकाणी फळबागाचे नुकसान झालेले होते।